प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा या सकाळी आपण देवाची उपासना करूया, देवाची आराधना करूया. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीचे खोल स्थले आहे, पर्वताची उंच शिकारी त्याचीच आहे. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमी ही त्याच्याच हाताने घडवली गेली. या हो या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. या मी प्रार्थनेने आजच्या भक्तीला मी सुरुवात करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद करतो. प्रभू, या सकाळी आम्ही तुझ्या पुढे गुडघे टेकतो, तुला आम्ही नमन करतो. आदिवंदन आम्ही तुला करतो माझ्या देवा, कारण तू आदिवंदन करण्यास योग्य परमेश्वर आहेस. देवबापा, या सकाळी आम्ही आमचं समर्पण तुला करतो. देवबापा, ही होणारी भक्ती, होणारी आराधना, होणारे गीत आशीर्वादित होऊ दे माझ्या देवा. ऐकणाऱ्या लोकांवर तुझी कृपा, तुझा अनुग्रह येऊ दे माझ्या देवा, आणि तुझा गौरव आणि तुझी महिमा होऊ दे. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडत आहोत. धन्यवाद करतो देवा, तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन. आमेन. या प्रियांनो, आम्ही देवाची आराधना करू, देवाची उपासना आम्ही करूया. आम्ही गीत गाणार आहोत. एक मराठी गीत आहे, आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा. आमचा देव जो आहे हा जगा वेगळा परमेश्वर आहे. त्याने 5 भाकरी 2 माशा 5,000 लोकांना दिलेल्या आहेत. हा आमचा देव आहे, जो जगा वेगळा परमेश्वर आहे. पाणी मनुष्याला बुडवतं, पण प्रभू येशू ख्रिस्त जो आहे पाण्यावर तो चालणारा परमेश्वर आहे. जगा वेगळा तो आमचा परमेश्वर आहे. या आम्ही अशा देवाची उपासना करूया, गीत गाऊन देवाला आम्ही गौरव देऊया. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा सवनाला. नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा सवनाला. किती आळवो मी देवा तुला, किती आळवो मी देवा तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू हाची तारणारा. नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू हाची तारणारा. पापी जनांना तारावयाला, पापी जनांना तारावयाला, तू आहे जगा वेगळा,
तू आहे जगात वेगळा, तू आहे जगात वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगात वेगळा, तू आहे जगात वेगळा, तू आहे जगात वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगात वेगळा, तू आहे जगात वेगळा, तू आहे जगात वेगळा. प्रियांनो, आमचा देव जो आहे जगा वेगळा परमेश्वर आहे. मृत लाजरस 4 दिवस तो कब्रस्तान मध्ये होता, मृत अवस्थेमध्ये. त्याचं शरीर कुजलेलं होतं, सडलेलं होतं. प्रभू येशूने त्याचं नाव घेऊन त्याला जिवंत केलेलं आहे. हा आमचा अद्भुत परमेश्वर आहे. आम्ही अशा देवाची उपासना करत आहोत जो मृत नाहीये, तो जिवंत आहे आणि तो आजही जिवंत आहे. या मी त्या देवाला परत एकदा गीत गाऊन गौरव देऊया. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा, मैं जय जरूर पाऊंगा. जे लोक त्याच्या सहवासामध्ये राहतात, त्याच्या संगतीमध्ये राहतात, ते निश्चय विजय ते प्राप्त करतील. या मी गीत गाऊन देवाचा गौरव करूया आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये नेहमी देवाला धन्यवाद देणारे लोक आम्ही बनणं गरजेचं आहे. दावीद राजा म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. आम्ही देवाला धन्यवाद करणारे लोक आम्ही बनणं गरजेचं आहे. पहा, काही गोष्टी प्रार्थनेने संभव होत नाही, पण मला तुम्हाला सांगू द्या, काही गोष्टी स्तुती आराधना केल्याने आमचे उत्तर आम्हाला प्राप्त होतात. यहोशुवा आणि त्याच्या लोकांनी उपवास आणि प्रार्थना केली नाही. यरीहोची भिंत पाडण्यासाठी त्या लोकांनी स्तुती केलेला आहे, जय घोष केलेला आहे. आणि एक पापड तुटतो त्या समान ती भिंत तुटलेली आहे. स्वर्गातून सामर्थ्य उतरलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही आराधना करू, उपासना करू, स्तुती आम्ही करू, स्वर्गातलं सामर्थ्य उतरून येईल आणि आमचे बंधन तुटल्या जातील. या आम्ही देवाला गौरव देऊया. या सकाळी आम्ही आनंदाने त्याची उपासना करूया. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको, मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. मेरी जरूरत को पूरा करता है वो,
कोई घटी नहीं मुझको। मेरी जरूरत को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरे आयु के दिन पल पल में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा। मेरे आयु के दिन पल पल में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा। एक बात सामा जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। एक बात सामा जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरे जिंदगी के हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। मेरे जिंदगी के हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े। कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। या प्रियांनो, आम्ही देवाची उपासना करूया, त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद करूया। तो धन्यवाद आणि स्तुतीच्या योग्य परमेश्वर आहे। या जगामध्ये कोणीही स्तुतीच्या योग्य नाहीये, आमचा देव हा स्तुतीच्या योग्य परमेश्वर आहे। आमच्यासाठी अद्भुत कृत्य केलेले आहे, आम्ही त्या कार्याचं, त्या अद्भुत कृत्यांचं आम्ही वर्णन करूया आणि त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद करूया। आम्ही येशूच्या चरणाजवळ बसून आम्ही त्याची आराधना करूया। मरिया ही एक चांगली स्त्री होती, ती येशूच्या चरणाजवळ बसून त्याचं ऐकत होती। धन्य आहे ते लोक जे त्याच्या चरणाजवळ बसून त्याची आराधना करतात, त्याची उपासना ते करतात। स्तोत्र करता म्हणतो, हे सनाधीश परमेश्वरा, तुझे निवासस्थाने किती रम्य आहे। माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे। माझा जीव देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे। या प्रियांनो, आम्ही देवाची उपासना करूया। बायबल सांगते, तुझ्या घरात राहण्याची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करत राहतात। आणि स्तुती करणारे लोक हे बलवान लोक आहेत, स्तुती करणारे लोक हे सामर्थ्यवान लोक आहेत। स्तुतीने आम्ही मोठमोठे विजय आम्ही प्राप्त करू शकतो। स्तुती ही एक स्फोटक शक्ती आहे प्रियांनो। आम्ही स्तुतीचं सामर्थ्य आम्ही अनुभव करूया आमच्या जीवनामध्ये। ते लोक आहेत ज्यांना माहित नाहीये येशूने काय त्यांच्यासाठी केलेलं आहे, म्हणून ते तोंड उघडत नाही, त्याची स्तुती करत नाही। पण तुम्हाला आणि मला माहित आहे, येशू आमच्यासाठी बलिदान झालेला आहे, त्याने त्याचं रक्त वाहिलेलं आहे। तो आडव्या आणि उभ्या वधस्तंभावर आमच्यासाठी श्रापित झालेला आहे। फिर क्यों ना बोलू मैं उसकी जय जयकार। या आम्ही देवाची आराधना करूया, येशूच्या चरणाजवळ आम्ही त्याची स्तुती करूया। थँक यू होली स्पिरिट। यीशु के चरणों में आराधना करे सर्वजन। यीशु के
चरणों में आराधना करे, आराधना 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 यीशु के चरणों में आराधना करे, यीशु के चरणों में आराधना करे। हाथों को उठाकर हम आराधना करे, हाथों को उठाकर हम आराधना करे, आराधना 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 यीशु के चरणों में आराधना करे। प्रियांनो, आम्ही येशूच्या चरणाजवळ त्याची उपासना करूया। तो अति सुंदर परमेश्वर आहे। वधस्तंभावर येशूची सुंदरता कोणाला दिसली नाही। त्याला पाहून लोक तोंड फिरवीत, त्याची निंदा करत। येशूचं सुंदरता, येशूचे रूप कोणी बघितलं नाही, पण त्याची सुंदरता आम्हाला प्रगट झालेली आहे। तो शारोनचा गुलाब आहे, तो अगम्य प्रकाशामध्ये तो वास करणारा परमेश्वर आहे। आराधना करे, आत्मा से भरकर हम आराधना करे, आत्मा से भरकर हम आराधना करे, आराधना 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 यीशु के चरणों में आराधना करे, यीशु के चरणों में आराधना करे, आराधना 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 यीशु के चरणों में आराधना करे। थँक यू जीसस। खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसापेक्षा उत्तम आहे। दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाचा घरचा द्वारपाळ होणे मला इष्ट आहे।
धन्य आहेत ते लोक जे त्याच्या सहवासामध्ये राहतात, जे येशूच्या चरणाजवळ बसतात, ते विजयशाली जीवनाचा अनुभव ते घेऊ शकतात. जे हरलेले लोक आहेत, जे निराश लोक आहेत, जे त्याच्या सानिध्यामध्ये बसत नाही, पण धन्य आहेत ते लोक जे त्याच्या सहवासामध्ये राहतात, ते मोठे विजय ते प्राप्त करतील. यहोशाफाट आणि त्याचे लोक देवाला शरण गेले, देवाच्या सहवासामध्ये गेले आणि देवाने त्यांना मोठा विजय दिलेला आहे. प्रियांनो, आम्हाला जर विजयशाली जीवन जगायचं आहे, त्याच्या सहवासात त्याची आम्ही आराधना करूया. येशूच्या चरणाजवळ आम्ही त्याची उपासना करूया. थँक यू जीसस क्राइस्ट. हालेलुया जीसस. घुटनों पर आकर हम आराधना करें, घुटनों पर आकर हम आराधना करें. आराधना 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 यीशु के चरणों में आराधना करे. यीशु के चरणों में आराधना करे. आंसू को बहाकर हम आराधना करें. आंसू को बहाकर हम आराधना करें. आराधना 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 यीशु के चरणों में आराधना करे. यीशु के चरणों में आराधना करे. प्रियांनो, या सकाळी आपलं समर्पण आपण देवाला करूया. देवाच्या सानिध्यामध्ये खरा आनंद आहे. आम्ही सर्व काही विसरून जातो ज्यावेळेस आम्ही त्याच्या स्तुतीमध्ये मग्न होतो. चिंता, काळजी यापासून आम्ही मुक्त होतो, कारण स्तुती केल्याने आम्ही बंधनातून मुक्त होतो. म्हणून स्तोत्र करता म्हणतो, मी परमेश्वराचा धन्यवाद सर्वदा करेन, माझ्या मुखामध्ये त्याचं स्तवन हे सतत असेल. सतत देवाची स्तुती करणारे लोक ही आनंदी आहे. हालेलुया. या सकाळी आमचं समर्पण आम्ही देवाला करू. हा आठवडा आम्ही त्याच्या स्तुतीमध्ये घालूया. हे दिवस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये घालूया. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही त्याच्या चरणाजवळ बसून त्याची आराधना करूया आणि बलवान जीवनामध्ये बनूया. यहोशुआचा परमेश्वर तोच आमचा परमेश्वर आहे. यहोशाफाटाचा परमेश्वर जो आहे तो आमचा परमेश्वर आहे. ज्याने यहोशुआला विजय दिला तो आमचा देव आहे. जो दानिएलाच्या सिंहाच्या गुहेमध्ये जाऊन सिंहाचे तोंड बंद केलेले आहेत तो आमचा परमेश्वर आहे. ज्याने लाल समुद्राचे 2 भाग केलेले आहेत तो आमचा परमेश्वर आहे. ज्याने खडकातून पाणी काढलेलं आहे तो आमचा परमेश्वर आहे. शद्रक, मेशक, अबेदनगो यांना अग्नीच्या भट्टीमधून ज्याने वाचवलेला आहे तो आमचा परमेश्वर आहे. जो अद्भुत कृत्य करणारा तो आमचा परमेश्वर आहे.
बायबल सांगतं भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुयाची आम्ही लास्ट बार बोलूया प्रियांनो, यीशु के चरणों में उसकी आराधना करें. यीशु के चरणों में आराधना करें. यीशु के चरणों में आराधना करें. आराधना 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 यीशु के चरणों में आराधना करो. यीशु के चरणों में आराधना करे. माझा विश्वास आहे या आराधनाने गीताने आम्ही आनंदित झालेलो आहोत. ही वेळ आहे देवाचं वचन ऐकण्यासाठी. देवबापा आम्ही आमचं समर्पण तुला करतो. या सकाळी देवा तुझे दास पास्टर याकूब बोडागळे हे बोलणार आहे. देवा तुझा अभिषेक त्यांच्यावर असू दे. त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोल. तुझ्या लोकांची तू भेट घे माझ्या देवा. या सकाळी तुझ्या वचनाच्या द्वारे तुझ्या लोकांबरोबर तू बोल. आमचा देश हा कठीण काळाला तोंड देत आहे, महामारीला तोंड देत आहे. देवबापा या कठीण अवस्थामध्ये तू तुझ्या लोकांबरोबर बोलणारा परमेश्वर आहे. जसा शमूएल म्हणतो बोल, तुझा दास ऐकत आहे. हा देवबापा आम्ही या वेळेला आम्ही म्हणतो बोल, तुझा दास तुझी दासी ऐकत आहे. तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमची भेट घे. तू आम्हाला आशीर्वादित कर माझ्या देवा. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. देवबापा जे संदेश ऐकणार आहेत त्यांच्या हृदयाला तू बोल माझ्या देवा. आणि सर्व चिंता काळजी यापासून तू प्रत्येकाला मुक्त कर माझ्या देवा. पहिली शताब्दीची मंडळी तुझ्या सहवासामध्ये राहणारी मंडळी होती. देवबापा या दिवसांमध्ये तू आम्हाला पहिल्या शताब्दीच्या मंडळीसारखं तू बनव माझ्या देवा, ताकि आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये निरंतर आम्ही राहू. धन्यवाद करतो देवबापा, तू आमची प्रार्थना आमची आराधना तू मान्य केलेली आहेस. आम्ही सर्व गौरव देवबापा तुला देतो. धन्यवाद करतो की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. It's a great joy to be here this morning. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की या सकाळी आपण सर्वजण एकत्र आहोत. Really, God have blessed us by the worship. आणि खरोखर देवाने जी आराधना आपण केली त्याने देवाने आपल्याला आशीर्वादित केला. Today morning, just we are going to see from the word of God. आणि आजच्या सकाळी आपण देवाच्या वचनातून बघणार आहोत. As we are looking from the book of Acts chapter 2 and verse 42 to 47, आणि जसे आपण बघत आहोत प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 42 वचनापासून how God was with the early church आणि देव हा प्रारंभीच्या मंडळी सोबत कसा होता and how wonderful things were performing in those days. आणि त्यावेळेस किती अद्भुत गोष्टी घडत होत्या. And we are looking that we see that they were having that Holy Spirit. आणि आपण बघितलं की त्यांच्याकडे तो पवित्र आत्मा होता. And because of that, they could do wonderful and mighty things for Jesus. आणि त्या गोष्टीमुळे ते त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ अद्भुत गोष्टी त्यांनी येशूसाठी केल्या. Second thing we have seen that we need to be submissive. आणि दुसरी गोष्ट आपण बघितली की आपण देवाच्या अधीन असणे. Because the early church was very much submissive to
the apostles. कारण प्रारंभीची मंडळी ही जी प्रेषित त्यांना जे शिकवत असत ते ऐकण्यात ते खूप अधीन होते. And because of that, we see greater things happening in this church. आणि आपण त्या गोष्टीमुळे आपण बघितल्या की त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी होत होत्या. And if you want to see great things happening in our churches, जर आपल्याला बघायचं आपल्या मंडळीमध्ये अद्भुत गोष्टी झालेल्या, we need to have that Holy Spirit. आपल्याला त्या पवित्र आत्म्याची गरज आहे. We need to pray that let God send His Holy Spirit upon us. आपण प्रार्थना केली पाहिजे की देवाने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला दिला पाहिजे. Second thing, we need to be submissive in church. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या मंडळीच्या अधीन असलं पाहिजे. Whatever we are getting teaching from the servant of God, we need to be submissive for that. आणि जे काही देवाच्या दासाकडून आपण शिकत आहोत त्या सर्वांमध्ये आपण अधीन असलं पाहिजे. Submission is very much important. आणि अधीनता ही खूप महत्त्वाची आहे. And last Sunday we heard that how the people of God who were submitting themselves to the teaching of God and submissive for their authority, God have blessed them. आणि मागच्या आठवड्यात आपण बघितले की जे प्रारंभीचे लोक होते ते त्यांच्या मंडळीमध्ये ते कसे अधीन होते. And because of that they were being blessed. आणि या गोष्टीमुळे ते त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादित So होते. today morning we are going to turn our Bible to the book of Acts chapter 2 and verse 42 onwards to 47. आणि आज आपण आपलं लक्ष प्रेषितांची कृत्य याचा दुसरा अध्याय आणि 42 वचनाकडे लावू. And in that word we see that third thing in them, that was आणि या अध्यायामध्ये या वचनामध्ये आपण बघतो that they were having fellowship. की त्यांच्यामध्ये सहभागिता होती. Early church was having fellowship. आणि प्रारंभीच्या मंडळीमध्ये ती सहभागिता होती. Fellowship is very much important. आणि सहभागिता ही खूप महत्त्वाची The आहे. word fellowship means आणि that सहभागिता शब्द या शब्दाचा अर्थ the people of God आणि देवाचे लोक who comes together with an purpose. आणि एक संकल्प घेऊन ते एकत्र येतात. We are coming together with an purpose to worship to the Almighty आणि God. आपण देखील सर्वजण एकत्र येतो एक ध्येय करून की ध्येय ठेवून की आपण देवाची स्तुती करणार That आहोत. our Lord Jesus is our Savior. की आपला प्रभू येशू आपला तारणारा आहे. And that is the will of God that we should come into the fellowship. आणि हीच देवाची इच्छा आहे की आपण सर्वांनी सहभागितामध्ये येऊ. That was God's plan. आणि ही देवाची योजना आहे That the people of God must come together and worship to the King of Kings and the Lord of Lords. की देवाच्या लोकांनी एकत्र येऊन राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू जो आहे त्याची उपासना The करावी. word of God says that where there are one or two gathered, I am there. आणि देवाचं वचन सांगते जिथे दोघी किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र आहे त्या ठिकाणी मी आहे. When the people of God come together, He dwells in them. आणि ज्या वेळेस देवाचे लोक एकत्र येतात त्यावेळेस देव त्याची उपस्थिती त्यांच्यामध्ये देतो. And we experience the power of God and we experience the presence of God. आणि देवाच्या सामर्थ्याचा आणि देवाच्या उपस्थितीचा अनुभव आपण सर्वजण घेतो. Though we are not coming together in a church building, though we are worshiping in our own house, but I believe that we are experiencing the power of God. जरी आपण या इमारतीमध्ये एकत्र येत नसलो तरी आपण आपल्या घरी राहून देखील देवाच्या उपस्थितीचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत. Because of this COVID-19, we could not come together, but I believe wherever we are worshiping, we experience the presence of God. या कोरोना व्हायरसमुळे आपण सर्वजण एकत्र येऊ शकत नाही पण माझा विश्वास आहे की ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी देवाची उपस्थितीचा अनुभव Because आपण घेतो. building is not important for us. कारण इमारत ही आपल्यासाठी महत्त्वाची नाही. Because God is saying that we are the temple of God. कारण देव म्हणत आहे की आपण देवाचे मंदिर आहोत. Wherever we stand and wherever we worship, the presence of God dwells in ज्या them. ठिकाणी आपण उभे असतो ज्या ठिकाणी आपण देवाची उपासना करतो त्या ठिकाणी देवाची उपस्थिती आपल्यामध्ये So असते. today morning, just I want to encourage you that we need to have that fellowship. तर आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की त्या सहभागितेची गरज आपल्याला आहे. That we see in the days of apostles, they were having fellowship. आणि आपण प्रारंभीच्या मंडळीमध्ये बघतो प्रेषितांच्या दिवसांमध्ये की त्यांच्यामध्ये ती सहभागिता It होती. is written the fellowship to the breaking of bread. It is written. आणि या ठिकाणी दिलाय की त्यांची जी सहभागिता होती ती म्हणजे भाकर मोडण्यात ते तत्पर होते. It is written they were having fellowship. आणि सहभागितेमध्ये ते एकत्र The होते. word of God says in Psalm 133 and verse 1. आणि देवाचं वचन सांगतं स्तोत्रसहिता याचा 133 अध्याय आणि पहिलं वचन. We'll turn our Bible to the book of Psalm 133 and verse 1. आपण ते वचन वाचूया. We'll read it. आपण ते वाचूया. It is written, आणि या ठिकाणी दिलं आहे behold how good and pleasant it is when brothers dwell in unity. आणि या ठिकाणी दिलं आहे की पहा बंधूने ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. It's good and pleasant आणि या ठिकाणी दिलं आहे की हे खूप चांगलं आणि मनोरम आहे. when the dwell in unity. आणि ज्यावेळेस बंधू ऐक्याने राहतात That is the will of God. आणि ही देवाची योजना आहे That we should come together and worship to the Almighty की God. आपण सर्वजणांनी एकत्र येऊन त्याची उपासना करणे. And when we will
worship, God is going to send His blessing upon church, and God is going to send blessing on our आणि family. ज्यावेळेस आपण एकत्र येऊन त्याची उपासना करू त्यावेळेस देव त्याचे आशीर्वाद आपल्या मंडळीवरती आपल्या कुटुंबावरती देणार But आहे. let me tell you, when we come together and worship to the Almighty पण God, मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस आपण एकत्र येतो आणि देवाची उपासना करतो Satan doesn't like. आणि सैतानाला ही गोष्ट आवडत नाही. Because whenever the people of God come together, He dwells in them. आणि ज्या वेळेस देवाचे लोक एकत्र येतात त्यावेळेस सैतान देखील त्या ठिकाणी असतो. The word 30, it says, it is like the dew of Hermon, which falls on the mountain of Zion, for there the Lord has commanded the blessing, life forevermore. या ठिकाणी दिलाय 3ऱ्या वचनामध्ये, सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराचे आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. Where the people of God is going to come together, God sends His blessing upon them. आणि ज्या ठिकाणी देवाचे लोक एकत्र येतात त्या ठिकाणी देव त्याचे आशीर्वाद पाठवतो. God is willing that the people of God should come together and worship to the आणि Lord. देवाची हीच इच्छा आहे की त्याच्या लोकांनी एकत्र येऊन त्याची उपासना करणे. But Satan doesn't like it. आणि सैतानाला ही गोष्ट आवडत नाही. And he plans somehow we should go away from the fellowship. आणि सैतान ही योजना करतो की काही कारणास्तव आपण सर्वजणांनी ती सहभागिता सोडून जावे. He tries to remove us from that fellowship. आणि तो खूप प्रयत्न करतो त्या सहभागितेतून आपल्याला And काढण्यासाठी. many times he succeed in that. आणि पुष्कळ वेळेस तो त्या गोष्टीमध्ये यशस्वी देखील We होतो. see in churches many people come to the fellowship, but after some days they neglect the fellowship. आणि पुष्कळ वेळेस आपण बघतो मंडळीमध्ये भरपूर लोक सहभागितेसाठी येतात पण काही कारणास्तव मंडळी सोडून जातात. The word of God says in John chapter 10 and verse 10. आणि देवाचं वचन सांगते योहान याचा 10वा अध्याय आणि 10व्या It वचनामध्ये, says आणि या that ठिकाणी दिलं आहे, thief comes not but he steal, kill and destroy. आणि या ठिकाणी दिलं आहे योहान याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो, मी तर त्यांना जिवंत प्राप्ती व्हावी व ती विपुलतेने व्हावी म्हणून आलो आहे. The word of God आणि says देवाचं वचन सांगतं, the thief comes only to steal, आणि चोर जो येतो तो केवळ चोरी करण्यासाठी, kill and destroy. चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी आणि नाश Let करण्यासाठी. me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, when the thief comes, he will steal us. आणि ज्यावेळेस सैतान आपल्या ज्यावेळेस चोर होतो त्यावेळेस तो चोरी करतो, Satan comes, he will kill us आणि ज्यावेळेस सैतान येतो तो आपल्याला मारतो and he will destroy us. आणि तो आपला नाश करतो. He do three things in our life. आणि तो आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी When करतो. we come to fellowship, ज्यावेळेस आपण सहभागितेमध्ये येतो Satan doesn't like it. आणि सैतानाला ही गोष्ट आवडत And नाही he comes in our life आणि तो आपल्या जीवनामध्ये येतो, and he steal us, तो आपल्याला चोरतो, kill us तो आपल्याला मारतो, and destroy us. तो आपला नाश करतो, He steal our peace. तो आपली शांती चोरून घेतो, He steal our energy. आणि तो आपली जी आपली शक्ती आहे ती चोरून घेतो, He kill us. तो आपल्याला मारतो We die in a spiritual way आणि आत्मिकरित्या आपण मरण पावतो. when we go away from the fellowship. आणि ज्यावेळेस आपण सहभागिते पासून लांब जातो He destroys our life. तो आपल्या जीवनाचा नाश But करतो. Jesus says the thief comes only to steal, kill and destroy. I came that they may have life and have abundantly. पण या ठिकाणी येशू म्हणत आहे की चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश कराव्यास येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. Praise God that God have gave that life to us. आणि देवाची स्तुती असो की अद्भुत जीवन देवाने आपल्याला And दिलं God आहे. have brought us into His fellowship. आणि देवाने त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या सहभागितेमध्ये आपल्याला That आणलं आहे we need to enjoy His fellowship. की आपण त्याच्या सहभागितेमध्ये आनंद घेतला The early पाहिजे. church was enjoying the fellowship आणि जी of God. प्रारंभीची मंडळी होती ती अनुभव घेत होती आनंदाचा, They were enjoying the presence of God. आणि ते त्यांच्या जीवनामध्ये देवाच्या उपस्थितीचा आनंद घेत And होते. because of that, we see signs and wonders in that आणि या church. गोष्टीमुळे आपण बघतो भरपूर चिन्ह आणि चमत्कार त्यांच्या They were जीवनामध्ये. having peace in their life. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना शांती होती. Today we want that peace. आणि आज आपल्याला त्या शांतीची गरज आहे. We want that signs and wonders to be performed in our churches. आणि आपल्या मंडळीमध्ये ते चिन्ह आणि चमत्कार झालेले बघायची आपल्याला गरज So आहे. today morning I want to encourage you. तर आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं Satan आहे. is trying to break our fellowship. आणि सैतान जो येत आहे तो आपली जी सहभागिता आहे ती मोडण्यासाठी. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, if we will be in the fellowship, जर आपण देवाच्या सहभागितेमध्ये आहोत, we will be under His shadow. आपण त्याच्या सावलीखाली No असणार, one can harm us. कोणी आपल्याला त्रास देऊ शकत If we नाही. read book, जर आपण वाचलं उत्पत्तीचा that पुस्तक, how Satan break the fellowship of Adam and Eve in the garden. आणि जसं आपण बघतो की आदामाने हवेची जी सहभागिता होती ती सैतानाने तोडली. If we read the book of Genesis, जर आपण उत्पत्तीचं पुस्तक जर वाचलं in that God created a whole universe. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की देवाने या संपूर्ण सृष्टीचा
निर्मिती केली. He created whole universe. त्यांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. And after that he created a man. आणि त्याच्यानंतर त्याने एक मनुष्य बनवला. And it is written he put him into the garden. आणि या ठिकाणी दिलाय की त्याने त्याला एदेन बागेत ठेवले. And he provide a woman for the Adam. आणि आदमासाठी त्याने एक स्त्री देखील त्याला And पुरवली. it is written they both were living in the garden, आणि या ठिकाणी दिलाय की ते दोघे जण त्या बागेमध्ये राहत होते enjoying the presence of आणि God. देवाच्या उपस्थितीचा अनुभव ते घेत होते. And every day God used to come and have a fellowship with them. आणि रोज देव त्यांच्या सोबत येत असे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये And they राहत were very much happy in the presence of आणि God, ते देवाच्या उपस्थितीमध्ये खूप आनंदी होते enjoying the peace of God. आणि देवाची जी शांती होती त्याचा अनुभव ते घेत होते. But we see in the book of Genesis and chapter 33 आणि आपण बघतो उत्पत्ती याचा 3रा अध्याय that it is written that the fall of mankind आणि या ठिकाणी दिलाय की मनुष्यपाताचं मानवाचं पतन कसं झालं and how they were away from the fellowship of God. आणि देवाचे जी सहभागी होतं त्यापासून ते लांब कसे गेले. It is written that in the word in chapter 3 and verse 1, आणि या ठिकाणी दिलाय उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन. now the serpent was more crafty than any other beast of the field that the God had made. आणि या ठिकाणी दिलाय की परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचरात सर्प फार धूर्त होता तो. It is written the serpent was very much clever. आणि या ठिकाणी दिलाय की जो सर्प होता तो खूप धूर्त होता. And it is written Satan tried to his level best to break the fellowship of God and the human being. आणि जो सैतानाने हा पूर्ण प्रयत्न केला की जी देवाची उपस्थिती आदम आणि हवा सोबत होती ती तोडण्याचा And he was succeed in that. आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला. Let me tell you in the word further it says he said to the woman, did God actually say you shall not eat any tree in the garden? आणि या ठिकाणी दिलाय की तो स्त्रीला म्हणाला तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असं देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय. There is a question mark. आणि या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह दिला आहे. Satan put doubt in the mind of Eve. आणि सैतानाने शंका त्या हवेच्या जीवनामध्ये तिच्या जीवनामध्ये टाकली. And we see in the following words that how he put doubt in his mind and they fall into the sin. आणि आपण पुढील वचनामध्ये जर वाचलं तर आपण बघतो की सैतानाने त्यांच्या जीवनामध्ये शंका टाकली यामुळे या गोष्टीमुळे त्यांचं पतन झालं. And what happened? आणि काय झालं In Genesis chapter 3 and verse 23. आणि उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 27 वचन 23 word. आणि 23 वचन It is written. आणि या ठिकाणी दिलं आहे. Therefore the Lord God sent him out from the garden of Eden to work the ground from which he was taken. He drove out the man, and at the east of the garden of Eden he placed the cherubim and flaming sword that turned every way to guard the way to the tree of life. आणि या ठिकाणी दिलाय की यास तो ज्या जमिनीतून त्यास उत्पन्न केले होते तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्यास एदेन बागेतून बाहेर काढून लाविले. देवाने मनुष्यास बाहेर घालविले व जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेविली. Here the word of God says God sent them out. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगते की देवाने त्यांना त्या ठिकाणाहून लांब पाठवलं And they were away from the fellowship of God. आणि देवाची जी सहभागिता होती त्यापासून ते लांब गेले. Today morning I want to encourage. आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तर Here द्यायचं Satan आहे. tries his level best to put doubt against God. आणि या ठिकाणी सैतानाने खूप प्रयत्न केला की ती शंका त्यांच्या जीवनामध्ये Most of टाकण्यासाठी. the time when we have a fellowship, आणि पुष्कळ वेळेस ज्यावेळेस आपण सहभागितेमध्ये when we असतो, have a fellowship with God, ज्यावेळेस आपली सहभागिता देवासोबत when we असते, read the word of God, ज्यावेळेस आपण देवाचं वचन when we वाचतो, come to church, ज्यावेळेस आपण मंडळीमध्ये एकत्र when we येतो, have a fellowship with our colleagues and we have a fellowship with the members, आणि ज्यावेळेस आपण मंडळीच्या सदस्यासोबत ज्यावेळेस आपली सहभागिता असते, most of the time Satan tries to break the fellowship. आणि पुष्कळ वेळेस सैतान प्रयत्न करतो ती सहभागिता तोडण्याचा. First he did that he put doubts in our mind. पहिली गोष्ट तो करतो म्हणजे तो आपल्या मनामध्ये शंका When घालतो. doubts come, we will break the fellowship. ज्यावेळेस शंका आपल्या जीवनामध्ये येते त्यावेळेस आपण ती सहभागिता सोडून जातो. This only was happened in the life of Adam and Eve. आणि हीच गोष्ट आदम आणि हवेच्या जीवनामध्ये देखील झाली. That he put doubt in the mind of Eve. सैतानाने त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या मनामध्ये शंका टाकली And they were away from the fellowship of God. आणि देवाच्या सहभागितेपासून त्यांना लांब काढून देण्यात आले. From that day onward, there was no fellowship with God and mankind. आणि या दिवसापासून देवामध्ये आणि मनुष्य जातीमध्ये कोणतीही सहभागिता नव्हती. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, because of God's grace, पण देवाच्या कृपेमुळे in the God sent His Son Jesus Christ, आणि देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती and पाठवला because of Jesus' sacrifice,
we are in the fellowship of the आणि Almighty येशूच्या God. बलिदानामुळे आपण सर्वजण देवाच्या सहभागितेमध्ये Thank आहोत. God that we have got that salvation. आणि देवाला आपण धन्यवाद देऊया की ते तारण आपल्याला देवाने And दिलं today आहे. morning, as we are in His fellowship, आणि आजच्या सकाळी आपण त्याच्या उपस्थितीमध्ये I असतो. want to encourage आणि you. मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं Let आहे. any doubt must not come in our mind. कोणतीही शंका आपल्या जीवनामध्ये येऊ देऊ नका. As we are going through this pandemic आणि situation, या कठीण काळामध्ये ना आपण जात असताना and we are praying for it. आणि आपण या गोष्टीसाठी प्रार्थना करत Many आहोत. times Satan will come and speak into our ears that what is there? God, you are praying, but God is not listening your prayer. पुष्कळ वेळेस सैतान तुमच्याकडे येईल आणि तो तुमच्या मनामध्ये शंका टाकेल की तुम्ही एवढा प्रार्थना करत आहात पण तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला भेटत नाही. Many times you must be having struggle in your own family, and you must be thinking that what God is not listening my prayer. Is there God? आणि पुष्कळ वेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शंका येईल आणि तुम्ही बोलाल की मी एवढ्या प्रार्थना करत आहो पण देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही आहे. खरं तिथं देव आहे काय? Satan will come and speak into your ears. आणि सैतान येईल आणि तुमच्या कानामध्ये बोलेल. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, we need to understand the plan of Satan. आणि जे सैतानाची योजना आहेत त्या आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. Today morning I want to encourage आणि you. आजच्या सकाळी मला तुम्हाला He उत्तेजन द्यायचं tries आहे. his level best to we must away from the fellowship. आणि सैतान त्याचे चांगले चांगले प्रयत्न करतो की देवाच्या सहभागितेपासून आपल्याला लांब करण्यासाठी. There were two ox, आणि एक गोष्ट म्हणजे 2 बैल होते and they were very strong. आणि ते खूप बलाढ्य होते, शक्तिशाली होते. In Marathi we say to them that they were khillari bail, आणि मराठीमध्ये आपण बघतो ते की खिल्लारी बैल होते and they were very strong. They were having big on to them, आणि ते खूप बलाढ्य होते आणि त्यांना मोठे मोठे शिंग होते. and they were having fellowship together. आणि त्या दोघांमध्ये एक सहभागिता होती. Wherever they used to go, they used to go together. आणि ज्या ठिकाणी ते जात असे ते दोघे एकत्र जात असे. Every morning they used to go into the field and they used to eat grass, आणि प्रत्येक रोज ते शेतामध्ये जात असे आणि दोघे जाऊन गवत खात and असे. they both were in the fellowship, आणि ते दोघे जण सहभागितेमध्ये होते enjoying their fellowship. आणि ते सहभागितेचा आनंद घेत होते. They were very happy, ते खूप आनंदी होते. and no one was coming near them to harm them. कोणी त्यांच्या जवळ येत नव्हतं त्यांना त्रास देण्यासाठी. But in this fellowship, tiger was looking to them, पण या सहभागितेमध्ये वाघ त्यांच्याकडे बघत होता. and tiger was very much tempted about them that he should eat them, आणि जो वाघ होता तो खूप त्यांच्या मोहात पडला की यांना मला खायचं आहे. because they were so much strong, कारण ते खूप बलाढ्य होते looking very good, आणि ते खूप चांगले दिसत having होते. fellowship together. आणि ते दोघे एकमेकांमध्ये सहभागितेमध्ये But the होते. tiger was thinking how I should eat these fellows, पण वाघ विचार करत होता की मी या दोघांना कसं खाऊ, how I. मी कसं खाऊ. One day what happened? आणि एक दिवस काय झालं, While these ox were just eeting grass in the field, आणि एक दिवस हे दोन्ही बैल देखील एका शेतीमध्ये गवत चरत होते. tiger came slowly आणि वाघ हळूवार तिथे आला near the ox, आणि त्या दोन्ही बैलाच्या जवळ वाघ आला. and he came near the one of the ox, and just put his mouth to the ear. आणि ज्यावेळेस दोन्ही बैल जे चरत होते त्यावेळेस वाघ हळूवार एका बैलाकडे येतो आणि त्याच्या कानामध्ये Just he put his mouth there आणि फक्त त्याचं जे तोंड आहे त्याच्या कानापाशी लावतो and go away. आणि तो फक्त चालला जातो. Suddenly what happened? आणि अचानक काय घडतं, Second ox was speaking to him that this tiger has to tell you something in your ears. आणि दुसरा बैल जो पहिल्या बैलाला विचारतो की वाघाने तुला काय सांगितलं, काहीतरी तुला सांगितलं आहे. And the ox was telling, no, nothing. He didn't tell anything to me. पहिला बैल जो त्याला सांगतो की मला त्यांनी काही सांगितलं He नाही. just came and put his mouth into my ears, तो फक्त आला आणि माझ्या कानापाशी त्याने त्याचं मुख केलं and he went away. आणि तो चालला गेला. But the second ox was just trying to ask him that you tell me, you are hiding something from me. You are not my friend. You have to tell me what the tiger told you. आणि दुसरा बैल तो त्याला नेहमी विचारत होता की तुला काय सांगितलं वाघाने, तू मला सांग, तू जर माझा मित्र असतील तर मला सांगशील. And they were fighting with each other. आणि ते एकमेका सोबत भांडत होते. The ox was saying that he had not tell anything to me, आणि एक बैल सांगत होता की वाघाने मला काही and सांगितलं the नाही. another was saying that he has told you something. आणि दुसरा जो म्हणत होता की तुला काहीतरी सांगितलं आहे. And one ox said that if this is the things, we should not come together. आणि पहिला जो बैल होता त्याने सांगितलं जर अशीच गोष्ट असेल तर आपण एकत्र राहणं चांगलं You are नाही. hiding from me. आणि तू माझ्यापासून काही लपवत We आहे. are such a good friend, आणि आपण खरोखर खूप चांगले मित्र आहोत. coming together and having fellowship. आपण रोज एकत्र येतो आणि सहभागिता But घेतो. today you are not telling anything to me. पण आज तुम्हाला काही सांगत नाही. From today onwards, you are not my friend. आणि आजपासून तू माझा मित्र I नाही. will go this way to eat the grass. You should go this way to eat the grass. मी या मार्गाने गवत खायला जाईल, तू त्या मार्गाने जा. And they went away.
आणि ते एकमेकापासून लांब गेले. Next day, what happened? आणि दुसऱ्या दिवशी काय These झालं? both friends were not together. आणि जे दोन्ही मित्र होते ते एकत्र नव्हते. And one ox another way, and the other went to another way. एक बैल या ठिकाणी गेला आणि दुसरा बैल दुसऱ्या ठिकाणी And they गेला. both were not together. आणि ते दोन्ही देखील एकत्र They नव्हते. were not having fellowship. त्यांच्यामध्ये सहभागिता And the नव्हती. tiger saw, आणि वाघाने ती गोष्ट बघितली. and he saw that the ox is there is only one ox. आणि वाघाने बघितलं की या ठिकाणी फक्त आज एकच बैल आहे. He was succeed in that. आणि तो या गोष्टीमध्ये यशस्वी झाला. And first day he killed the first ox. आणि पहिल्या दिवशी त्याने एका बैलाला मारलं. And second day he killed the next. आणि दुसऱ्या दिवशी त्याने दुसऱ्या बैलाला देखील And मारलं. this how he destroyed the fellowship of the ox. आणि अशा प्रकारे त्यांनी बैलाची जी सहभागिता होती ती मोडली. Today morning I want to encourage you. आणि आजच्या सकाळी मला In तुम्हाला the उत्तेजन same way द्यायचं आहे. Satan also do in our life आणि also. अशाच प्रकारे सैतान आपल्या जीवनामध्ये देखील करतो. He put doubt in our mind. तो आपल्या मनामध्ये शंका आणतो. Because of that only Jesus says that the thief came to steal and kill and destroy. याच गोष्टीमुळे येशू ख्रिस्त बोलला की चोर येतो तो केवळ चोरी करण्यासाठी, घात व नाश करण्यासाठी. Today also many people come to church, आणि आज देखील आपण बघतो पुष्कळ लोक मंडळीमध्ये येतात. but Satan tries to remove them from this fellowship. पण सैतान प्रयत्न करतो की त्यांना मंडळीपासून लांब He करण्याचा. put doubt into our mind. आणि तो आपल्या मनामध्ये शंका आणतो. Doubt is not from the God, but doubt is from the Satan. आणि शंका ही देवापासून नाही पण शंका ही सैतानाकडून आहे. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू it द्या. is God's will, it is God's plan that we should be in the fellowship. आणि ही देवाची योजना आहे, देवाची संकल्पना आहे की आपण सर्वजण देवाच्या सहभागितेमध्ये To be in the fellowship, असणे. की देवाच्या सहभागितेमध्ये असणे. to be in the fellowship, सहभागितेमध्ये राहण्यासाठी what we should do? आपण काय केलं पाहिजे? What we first we should do is पहिली गोष्ट आपण that केली we पाहिजे. should build relationship with the people in the church. आणि मंडळीतले जे लोक आहेत त्यांच्या सर्वांसोबत आपण संबंध वाढवले पाहिजे. Nowadays we are not having fellowship in the church building. आणि आजच्या दिवसामध्ये आपण या एकत्र येऊन या इमारतीमध्ये एकत्र येत नाही आहोत. From 2 months we are in our own houses. आणि मागील 2 महिन्यापासून आपण सर्वजण आपल्या घरी आहोत. But God have gave us phones पण देवाने आपल्याला फोन दिला आहे that we can connect the people. की आपण त्याद्वारे एकमेकांशी कनेक्ट होऊ We शकतो. can ask them how they are. आपण त्यांना विचारू शकतात की तुम्ही कसे आहात. But let me tell you, पण मला तुम्हाला there सांगू are द्या. people from 2 months they are not connecting with each other. आणि असे देखील लोक आहेत की ते मागील 2 महिन्यापासून एकत्र येत नाही. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू we द्या. should be connected. आपण एकमेकाशी कनेक्टेड राहिलं पाहिजे. Build the relationship with the people. आणि देवाच्या लोकांसोबत जे संबंध आहे ते वाढवा. The word of God says in Ephesians chapter 4 and verse 3. आणि देवाचं वचन सांगते इफिसकारास पत्र याचा 4था अध्याय आणि 3रं वचन. The word of God says, आणि देवाचं वचन सांगतं. we'll read it, that आपण ते वचन वाचू. Paul says to Ephesian church, आणि पौल या ठिकाणी इफिसची जी मंडळी आहे त्यांना सांगत आहे eager to maintain the unity of the spirit in the bond of peace. आणि या ठिकाणी दिलंय की आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखाव्यास झटत जा. Here it says that eager to maintain the unity of the spirit. आणि या ठिकाणी दिलंय की आत्म्याच्या द्वारे घडून आलेले जे ऐक्य आहे ते बंधन राखवण्यास झटत राहा. We need to maintain आपण ते त्या गोष्टीसाठी झटलं as पाहिजे. we are coming to the fellowship. आणि जसे की आपण सर्वजण देवाच्या उपस्थितीमध्ये येत As आहोत. we are coming to the fellowship, आपण जसे की आपण सर्वजण सहभागितेमध्ये येत we आहोत. need to maintain it. आपण या सर्व गोष्टी राखायला पाहिजे. We need to have fellowship. We need to have relationship. We need to build the relationship with the people. आणि एकमेकांमध्ये आपल्याला ते संबंध वाढवायचे आहेत. एकमेकांमध्ये ती सहभागिता आपल्याला वाढवायची The word आहे. of God says आणि देवाचं वचन सांगतं in 13 and 16 word. आणि इफिसियाचा 4था अध्याय 13 वचनामध्ये 13 and 13 to 16 it says, आणि 13 ते 16 वचनामध्ये we'll read that. आपण ते वचन वाचूया. It is written, until we all attain to the unity of the faith and of the knowledge of the Son of God, to mature manhood, to the measure of the stature of the fullness of Christ, so that we may no longer be children tossed and fro by the waves and carried about by every wind of doctrine, by human cunning and craftiness in deceitful schemes. या ठिकाणी दिलाय की देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वप्रत प्रौढ मनुष्यप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. Here the word of God says आणि या ठिकाणी देवाचं वचन that सांगतं we should
we should be in touch with each other. आणि आपण एकमेकाच्या टच मध्ये राहिलं पाहिजे We need to be grow in Christ. आणि आपण सर्वजणांनी मिळून ख्रिस्तामध्ये वाढलं पाहिजे. Why? का? Because nowadays many new doctrines are coming कारण आजच्या दिवसात पुष्कळ असे डॉक्टर येत आहेत and many wrong teaching is coming. आणि जी खोटी शिकवण आहे ती येत आहे. And in these days we should be connected with each other. आणि या दिवसामध्ये आपण एकमेकांसोबत कनेक्ट राहिलं पाहिजे And we should build the relationship आणि आपण सोबत राहून जे नातं आहे ते वाढवलं पाहिजे. as we are in the fellowship. आणि जसे की आपण सर्वजण सहभागितेमध्ये आहोत We need to build our relationship. आपण सर्वांनी जे नातेसंबंध आहे ते आपलं वाढवलं पाहिजे. Second thing we need to do, दुसरी गोष्ट आपण ती that केली पाहिजे. encourage one another. एकमेकांना उत्तेजन दिलं We must पाहिजे. encourage her when we are in a problem. आणि ज्यावेळेस आपण समस्येमध्ये असतो लोक समस्येमध्ये असतात त्यावेळेस आपण एकमेकांना उत्तेजन दिलं पाहिजे. Colossians chapter 3 and verse 16 to 17. आणि देवाचं वचन सांगतं कलसीकरास पत्रामध्ये We'll read that word. आपण ते वचन वाचूया. Let the word of God dwell in you richly, in all wisdom, teaching, admonishing one another, and psalms and hymns and spiritual songs, singing with grace in your heart unto God. And whatever you do, in word, in deed, do all in the name of the Lord Jesus, giving thanks to the God Father through Him. आणि या ठिकाणी दिलाय 16व्या वचनामध्ये ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो परस्पर व सर्व ज्ञानाची शिकवण द्या व बोध करा. Yeah, the word of God says the word of God should be there in you. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगते की देवाचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो Wisdom and teaching each other. आणि एकमेकांना शिकवण द्या We, बोध करा. we must encourage one another आपण एकमेकाला उत्तेजन दिलं पाहिजे. as we are going in this situation. आणि या परिस्थितीमधून आपण जात असताना In what situation our families are going, आणि कोणत्या परिस्थितीमधून आपली We कुटुंब don't know. जात आहे. We don't know. आपल्याला माहित नाही but we need to encourage one another. आपण एकमेकाला उत्तेजन दिलं पाहिजे. Satan tries to break the fellowship. आणि सैतान जो आहे तो प्रयत्न करतो जे- There are many families. आणि या ठिकाणी पुष्कळ असे कुटुंब आहेत There are problem in their आणि family. त्यांच्या कुटुंबामध्ये समस्या आहेत. There are fighting in their family. त्यांच्या कुटुंबामध्ये भांडण We आहे. need to encourage them. आपण त्यांना उत्तेजन दिलं And पाहिजे. third thing we need to do, तिसरी गोष्ट आपण जी केली we do not neglect the fellowship. आणि आपण जी देवाची सहभागिता आहे त्यापासून दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. Why? का? Because we are in the last days. कारण आपण शेवटच्या काळीमध्ये आहोत. The word of God says in Hebrew chapter 10 and verse 25, आणि देवाचं वचन सांगते इब्री लोकासपत्र याचा 10व्या अध्यायामध्ये आणि 25 वचन not neglecting to meet together. आपण कित्येकांना चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता Hear the word of God, not neglecting to meet together. जे लोक एकत्र येण्याचे जे कंटाळा करतात ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. Nowadays we are not coming together. आणि आज देखील आपण सर्वजण एकत्र येत नाही Nowadays we are connecting with phones. आणि आपण मोबाईलद्वारे एकमेकाशी कनेक्ट होत आहोत Why? Nowadays we are connecting by Zoom meeting. आणि एकमेकाशी आपण झूम ऍप द्वारे कनेक्ट होत आहोत. It is good that God have gave this such tools to in our life. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की देवाने आपल्याला काहीतरी उपाय या गोष्टीवरती दिला The आहे. word of God said not neglecting to meet together. आणि देवाचं वचन या ठिकाणी सांगते की देवाच्या उपस्थितीचा दुर्लक्ष या गोष्टीकडे कधी करू As नका. as is the habit of some, encouraging one another, and all the more as you see the day drawing near. आणि या ठिकाणी दिलंय की आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसा जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तसा तो अधिक करावा. The word of God says we have that habit to not come together. आणि देवाचं वचन या ठिकाणी सांगते की ती सवय आपल्याला आहे की देवाच्या उपस्थितीमध्ये न येण्याची. Many people likes to stay away from the church. आणि पुष्कळ लोकांना मंडळीपासून दूर राहण्यास आवडतं. Many people likes to stay away from people. आणि पुष्कळ लोकांना असं आवडतं की ते लोकांपासून लांब राहतील They like to stay only alone. आणि त्यांना एकटं राहण्याची सवय आहे. But let me tell you, when we are alone, Satan will come and speak with you. पण मला तुम्हाला सांगू ज्यावेळेस आपण एकटं राहू त्यावेळेस सैतान येईल आणि तो तुम्हाला बोलेल And he will put doubts in your mind. आणि तो तुमच्या मनामध्ये शंका टाकेल. We need to be touched with each other. आपण एकमेकाच्या कनेक्ट मध्ये राहिलं We पाहिजे. need to संबंधामध्ये be राहिलं in fellowship of God. आपण देवाच्या सहभागितेमध्ये We राहिलं need to पाहिजे. be fellowship in the people of God. आपण देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहिलं पाहिजे. Why? Because we are in the last day. का? कारण आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत The day of Christ is coming so near. आणि देवाचा जो काळ आहे तो लवकर येणार Because आहे. of that, the word of God says, as the day is drawing near, we should come together and encourage one another. आणि देवाचं वचन या ठिकाणी सांगते का आणि तो दिवस जसं जसं जवळ येत असल्याने तुम्हाला दिसते तसा तसा तुम्ही अधिक वाढावे. As it is necessary
आणि या ठिकाणी दिलाय की ही आपली गरज आहे, because we will face many difficulties. कारण आपण आपल्या जीवनामध्ये पुष्कळ समस्याला तोंड We देऊ, face opposition. खूप आपण विरोध आपल्या जीवनामध्ये तोंड देऊ. After the lockdown, many people will come and say, you should not bring such a crowded people in the church. आणि लॉकडाऊन नंतर पुष्कळ लोक येतील आणि ते म्हणतील की तुम्ही चर्च मध्ये गर्दी करू शकत नाही, There will be opposition. आणि या ठिकाणी आपल्याला खूप विरोध राहील There will be persecution. आणि आपल्याला खूप छळातून जावं But लागेल. we need to come together regularly. पण आपण नियमित करून देवाच्या As उपस्थितीमध्ये a येण्याची people गरज of आहे. God, we need to come together and worship to the Almighty God. देवाचे लोक या नात्याने आपण सर्वजण एकत्र येऊन त्याची उपासना We need करण्याची to गरज come आहे. together and encourage one another. आपण देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन एकमेकांना उत्तेजन देण्याची गरज आहे, Because we are in the last days. कारण आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत. When we will encourage one another, ज्यावेळेस आपण एकमेकाला उत्तेजन देऊ, we will see the blessing of God. आपण आपल्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद बघू. Today morning, I want to encourage आणि you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन Early द्यायचं church was आहे. having that fellowship. प्रारंभीच्या मंडळीकडे ती सहभागिता And होती, because of that, we see many mighty things happening in that church. आणि या गोष्टीमुळे आपण बघतो की त्यांच्या मंडळीमध्ये, प्रारंभीच्या मंडळीमध्ये पुष्कळ अद्भुत गोष्टी If झाल्या. you want to see the blessing of God into our lives, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देवाचे आशीर्वाद जर बघायचे if आहे, you want to see the blessing of God in our family, जर तुमच्या कुटुंबामध्ये देवाचे आशीर्वाद जर तुम्हाला बघायचे आहे, we need to have fellowship. आपल्याला त्या सहभागितेची गरज आहे. Fellowship is the plan of God. आणि जी सहभागिता आहे ती देवाची योजना आहे, When we will be in the fellowship, आणि ज्यावेळेस आपण सहभागितेमध्ये राहतो we will see the blessing of God. आणि आपण आपल्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद बघतो. If we read the word of God in Job chapter 39 and verse 26 to 30, जर आपण देवाचं वचन वाचलं, योब याचं 39 अध्याय आणि 26 ते 30 वचन, it is written about the eagle. आणि या ठिकाणी दिलं आहे गरुडाबद्दल. It is written that is it at your command that eagle mount up and makes his nest on high. आणि या ठिकाणी दिलं आहे की गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारितो व उंच ठिकाणी घरटे करीतो काय. It is that eagle keep himself in the mountain आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगते की जो गरुड आहे तो त्या स्वतःला खडकामध्ये ठेवतो and he dwells there. आणि त्या ठिकाणी तो वास करतो He stays there आणि तो त्या ठिकाणी राहतो. and he spies in 29 words from there he spies out the prey आणि या ठिकाणी दिला 29 वचनामध्ये तेथून तो आपले भक्ष निरखतो and his eyes behold it from far away आणि त्याच्या नेत्रास ते दूर दूर वर दिसतात and he sees the prey for him. आणि तेथून तो आपले भक्ष निरखतो He spies there आणि तो आपले भक्ष निरखतो and we see he stays in the rock. आणि आपण बघतो की तो दगडामध्ये खडकामध्ये राहतो. And the word 30 it says his young ones suck up blood and where the slain are there he is. आणि 30व्या वचनामध्ये दिला आहे की त्याचे पिल्ले रक्त चाकितात, जेथे वध पावलेला असतात तेथे तो असतो. The word of God says that eagle stays in the mountain. आणि देवाचं वचन या ठिकाणी सांगते की जो गरुड आहे तो खडकामध्ये राहतो. Eagle is representing the believers. आणि जो गरुड आहे तो विश्वासणाऱ्याचं आपण बघू शकतो. Eagles are representing as a believer. आणि जे गरुड आहेत ते आपण बघू शकतो की ते एका मंडळीतल्या विश्वासणाऱ्यासारखे If आहेत. we read the book of Isaiah chapter 40 जर आपण वाचलं यशायाचं पुस्तक याचा 40वा अध्याय and 31 words, आणि 31वं वचन, the word of God says, आणि देवाचं वचन सांगतं, we'll read that word. आपण ते वचन वाचूया. But they who wait for the Lord shall renew their strength. They shall mount up with the wings like eagles. They shall run and not be weary. They shall walk and not faint. आणि या ठिकाणी दिलाय की तरे परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार The word नाहीत. of God says, आणि देवाचं वचन सांगतं, we are the eagles. आपण गरुड आहोत, We are the eagles. आपण गरुड And आहोत we have put our hope on Him. आणि आपण आपली आशा देवावरती ठेवली आहे. Hear the word of God. They who wait for the Lord आणि या ठिकाणी दिलाय की जो परमेश्वराची आशा धरून shall राहतो, renew their strength. तो त्याची शक्ती, नवीन शक्ती संपादन As we करेल. are the eagle of God, जसे की आपण देवासाठी गरुड आहोत, we are putting our hope on Him. आपण आपली आशा ही देवावर ठेवत आहोत. We are waiting upon Him. आपण त्याची वाट बघत And आहोत we are having that, we are getting the strength. आणि नवीन शक्ती आपण संपादन करत The आहोत. word of God says आणि देवाचं वचन the सांगतं, eagle is representing you and me. आणि गरुडाच्या जीवनावरून आपण बघू शकतो मंडळी, तुम्ही आणि मी. And the word of God says, who is rock? आणि देवाचं वचन सांगतं खडक कोण आहे. In 1 Corinthians chapter 10 and verse 5 it says, 4 it says that the rock was Christ. आणि पहिले करीन त्याचा 10वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये आपण बघतो की जो खडक आहे तो ख्रिस्त आहे. The rock is Christ.
जो खडक आहे तो ख्रिस्त आहे. As a believers, we are in the rock of Jesus Christ. आणि विश्वासणारी या नात्याने आपण सर्वजण ख्रिस्ताचे खडक आहोत. We have made our dwelling place in the rock of Jesus. आणि जो खडक आहे येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये आपण आपलं विसावा घेतो. And the word of God says in Luke chapter 17. आणि देवाचं वचन सांगतं लूक याचा 17वा अध्याय. We'll turn our book to Luke chapter 17. आणि आपण बघूया लूक याचा 17वा अध्याय. And we'll read that word आणि आपण ते वचन वाचूया. that it says. आणि या ठिकाणी दिलं आहे. Luke chapter 17. आणि लूक याचा 17वा अध्याय. And 37 it says. आणि 37व वचन. And they said to him, Where the Lord? He said to them, Where the crops is there, the vulture will gather. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगतं त्यांनी त्याला म्हटले प्रभुजी कोठे. त्याने त्यांना म्हटले जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील. The word of God says, आणि देवाचं वचन सांगतं Where the crops is there, the vultures will gather. आणि ज्या ठिकाणी प्रेत आहे त्या ठिकाणी गिधाडे देखील Where जमतील. the crops is there, there will be the eagles. आणि ज्या ठिकाणी प्रेत असतील त्या ठिकाणी गिधाड देखील येतील. Eagles come together आणि गरुड एकत्र येतील and go there. आणि त्या ठिकाणी जातील. We are eagles of God. आपण देवाचे गरुड आहोत. We need to come together आपण सर्वांनी एकत्र आलं and पाहिजे. we need to have fellowship. आणि आपल्याला ती सहभागितेची And गरज when आहे. we will be in one unity, आणि ज्यावेळेस आपण ऐक्यामध्ये येऊ when we will see greater things happening. आणि आपण आपल्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करायला बघू. When people come together, आणि 120 लोक एकत्र आले fellowship, आणि ते एकमेकांमध्ये सहभागितेमध्ये होते. the एकमेकांसोबत प्रार्थना and the करत होते. Spirit of God come upon आणि them. देवाचा आत्मा त्या ठिकाणी आला. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या nowadays, आणि आजच्या in दिवसामध्ये these last days, आणि या शेवटच्या दिवसामध्ये we need to concentrate on the fellowship. आणि आपण आपलं लक्ष जे आहे ते देवाच्या सहभागितेमध्ये केंद्रित केलं Do पाहिजे. not neglect the fellowship, आणि देवाची जी सहभागिता आहे त्यापासून आपण दुर्लक्ष केलं नाही because we पाहिजे. are seeing many people are dying without Christ. कारण आपण बघत आहोत की ख्रिस्ताविना पुष्कळ लोक मरण पावत आहेत. People are facing many problems. आणि जे लोक आहेत ते भरपूर समस्याला तोंड देत आहेत. They are not having peace. आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये शांती नाही. The people who are coming to church, they are living Christ. आणि जे मंडळीमध्ये येतात ते ख्रिस्ताला सोडून जात आहेत. They are without Christ. ते ख्रिस्ताविना आहेत. As a believer, we need to come आणि together. मंडळी या नात्याने आपण सर्वजण एकत्र आलो. As an eagle of Christ, we need to come आणि together. देवाचे गरुड या नात्याने आपण सर्वजण एकत्र And आलो we need पाहिजे. to have a fellowship. आणि आपण देवासोबत एक सहभागिता And ठेवली we need to पाहिजे. pray for people. आपण लोकांसाठी प्रार्थना केली And we पाहिजे. need to see great and mighty things happening. आणि आपण बघितलं पाहिजे अद्भुत चिन्ह चमत्कार आपल्या मंडळीमध्ये Many झालेले. people must come and added into the kingdom of God. पुष्कळ लोक देवाच्या राज्यामध्ये येऊन ते सहभागी झाले पाहिजे. In the early church, it is written day by day the church was growing. आणि प्रारंभीच्या मंडळीमध्ये या ठिकाणी दिलाय की रोज आणि रोज त्यांच्यामध्ये नवीन इस्माची भर होत होती. Why? Because they were in the fellowship. का? कारण ते सर्वजण सहभागितेमध्ये होते. Today, God is willing that we need to come into the fellowship आणि आज हीच देवाची इच्छा आहे की आपण सर्वजण एकत्र येऊन त्याच्या सहभागितेमध्ये because असू. we are in the last days. कारण आपण शेवटच्या दिवसामध्ये When आहोत. our Christ is going to come, we doesn't know. कधी आपला ख्रिस्त येणार आहे आपल्याला माहित But नाही. let me tell you, पण मला तुम्हाला सांगू as द्या as God have brought us into this fellowship, आणि देवाने या सहभागितेमध्ये आपल्याला आणलं आहे. we need to understand God is willing that many people should join for this fellowship. आणि आपण देवाची इच्छा ही समजून घेतली पाहिजे की देवाची इच्छा ही आहे की सर्व लोकांनी एकत्र येऊन सहभागिता घेतली. As a believer of God, as the believer of Christ, we need to have burden. We need to bring people into the kingdom of God. आणि ख्रिस्ताचे लोक या नात्याने आपल्याला ते एक ओझं भेटलं पाहिजे की आणखी बाहेरचे जे लोक आहेत त्यांना सहभागितेमध्ये आणणे. Because that we need to have that fellowship. आणि या सर्व गोष्टीमध्ये देवाची सहभागिता आपल्याला Fellowship पाहिजे. can attract people to Christ. आणि जी सहभागिता आहे ती लोकांना उत्तेजित करू शकते येण्यासाठी. Today morning, आणि आजच्या सकाळी I want to encourage आणि you मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं that we आहे. need to have that fellowship. आपल्याला त्या सहभागितेची गरज आहे. When Jesus was in this world, आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त या जगामध्ये in the होता book of Mark chapter 2, it says, आणि मार्क याचा 2रा अध्यायामध्ये it is written, he was in Capernaum. आणि या ठिकाणी दिलाय की तू कफरनहूम मध्ये And he होता. was in one house. आणि तो एका घरामध्ये होता. And it is written, whole village came to know that he have come into that house. आणि या ठिकाणी आपण बघतो की सर्व जे गाव होतं त्याला कळालं की येशू या ठिकाणी आला आहे. Whole village came into that house. संपूर्ण जे गाव होतं त्या घरामध्ये आलं And it was packed. आणि तिथे खूप लोकांची गर्दी जमली. And in that house there was Jesus. आणि त्या घरामध्ये येशू ख्रिस्त होता. The people were within the fellowship. आणि सर्व लोक त्याच्या सहभागितेमध्ये होते. From that fellowship there were 4 people. आणि या सहभागितेमध्ये 4 असे लोक होते. And they were one. आणि ते सर्व ऐक्य होते. And they thought that their friend is in critical condition. आणि त्यांचा एक मित्र होता तो खूप त्रासामध्ये होता. And they knew that we should bring this paralytic man here. आणि त्यांना असं वाटलं की त्यांच्या मित्राला येशूकडे आणणे.
His 4 friends were in the fellowship. आणि ते 4 मित्र सहभागितेमध्ये They होते went out आणि ते सर्व त्या ठिकाणाहून लांब गेले and they brought their friend आणि to त्यांनी Jesus. त्यांच्या मित्राला येशूकडे आणले While bringing that friend, आणि ज्या वेळेस ते त्याच्या मित्राला येशूकडे आणत होते they faced many problems. आणि त्यांनी खूप समस्येला तोंड दिलं People were not allowing them to enter to Jesus. आणि लोक जे आहे ते त्याला आतमध्ये जाण्यास विरोध They करत went होते on the roof. आणि ते सर्व घराच्या छतावरती गेले They break the roof आणि त्यांनी ते तोडलं and they send that paralytic man in front of आणि त्या Jesus. पक्षघाती मनुष्याला त्यांनी खाली सोडलं Somehow they bring that paralytic man in the presence of Jesus. आणि कसं काय करून त्यांनी त्या जो व्यक्ती आजारी होता त्याला देवाच्या उपस्थितीमध्ये And we आणलं see God, Jesus perform a miracle आणि and he was healed. आणि आपण बघतो येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी चमत्कार केला आणि तो जो पक्षघाती मनुष्य होता तो बरा झाला Why it happened? आणि का हे झालं Because of that 4 friends fellowship. कारण त्या 4 मित्राच्या सहभागितेमुळे Today morning, आणि आजच्या सकाळी our fellowship will make difference in this city. आणि आपली जी सहभागिता आहे ती या शहरामध्ये एक बदल आणेल Our fellowship will make difference in our state. आणि जी आपली सहभागिता आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बदल आणेल Our fellowship will make difference in our country. आणि आपली जी सहभागिता आहे ती संपूर्ण देशामध्ये बदल When we आणेल will come together and worship to the Lord, आणि ज्यावेळेस आपण सर्वजण एकत्र येऊन त्याची उपासना He करू will send the power of God. तो त्याचं सामर्थ्य त्याचा पवित्र And आत्मा we will see पाठवेल. great things happening. आणि आपण आपल्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी झालेल्या बघू Today morning, आणि आजच्या सकाळी if fellowship is broken in your family, जर तुमच्या कुटुंबामध्ये ती सहभागिता जर तुटलेली आहे if husband and wife have in the family, आणि जर पती आणि पत्नीने त्यांची जी सहभागिता आहे ती मोडलेली आहे the fellowship is broken into your relatives, आणि तुमच्या नातेवाईकामध्ये जी सहभागिता आहे ती तुटलेली आहे is broken in your heart for the church. जर मंडळीसाठी तुमच्या मनामध्ये जी सहभागिता आहे ती तुटलेली आहे Today God is speaking to you आज देव तुमच्याशी बोलत आहे to come together for the worship. की आपण सर्वजणांनी एकत्र येऊन सहभागितेमध्ये देवाची उपासना We केली need to come into the fellowship आपण सर्वजणांनी त्याच्या उपस्थितीमध्ये आलो because पाहिजे. thief comes to steal, destroy and kill. कारण चोर येतो तो केवळ चोरी करण्यासाठी नाश करण्यासाठी आणि घात करण्यासाठी Today morning, आणि आजच्या सकाळी Jesus has come येशू आला to आहे give life and abundantly. आणि येशू आलाय तो सार्वकालिक जीवन देण्यासाठी The early church, आणि प्रारंभीच्या मंडळीकडे ती सहभागिता होती today आणि आज we need to it on the fellowship. आणि आपण आपलं लक्ष आहे ती देवाच्या सहभागितेकडे लावलं When there पाहिजे. will be a fellowship, आणि ज्यावेळेस आपली सहभागिता राहील we will express the power of God. आपण आपल्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य अनुभव Church was having fellowship. प्रारंभीच्या मंडळीमध्ये ती सहभागिता होती They were together, आणि ते सर्व एकत्र होते breaking bread, आणि ते भाकर मोडण्यात or they were maintaining relationship. आणि ते एकमेका सोबत संबंध ठेवत They were होते encouraging in one another. एकमेकाला उत्तेजन देत होते They were just coming together of Christ coming. आणि ते जसे जसे जवळ येत होते जसा जसा ख्रिस्ताचा दिवस जवळ येत होता At that time they were having that fellowship. आणि या ठिकाणी देवाची सहभागिता त्यांच्यामध्ये And होती we see mighty things happening. आणि आपण बघतो अद्भुत गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये Today घडतात. morning, आणि आजच्या सकाळी as we are going through this situation, आणि या परिस्थितीतून आपण जात असतो God is willing that we should maintain the fellowship. आणि देवाची हीच योजना आहे की आपण सर्वजणांनी त्या सहभागितेमध्ये If you राहण्याची are neglecting the fellowship, जर तुम्ही देवाच्या सहभागितेकडे दुर्लक्ष करत God is आहात, speaking to your heart देव तुमच्याशी बोलत that आहे we must come together. की आपण सर्वजणांनी एकत्र येऊ We need to be touch with one another. आणि एकमेकासोबत आपण टच मध्ये राहिलं And पाहिजे when we will be in touch with one another, आणि ज्यावेळेस आपण एकमेकासोबत राहू God is going to encourage us. God is going to bless us. आणि देव आपल्याला आशीर्वादित करणार आहे Lord, देव have- आपल्याला उत्तेजन देणार आहे Father, ओ स्वर्गीय पिता as we are coming to your throne of God, आम्ही तुझ्या चरणापाशी आलो we आहोत commit ourselves to आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो Lord, we want to be in your आम्हाला तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या सहभागितेमध्ये राहायचं आहे because of Christ. We are in your fellowship. आणि God. ख्रिस्तामुळे आम्ही सर्वजण तुझ्या सहभागितेमध्ये Lord, आहोत coming to the fellowship of आणि God. प्रभू येशू आम्ही सर्वजण तुझ्या उपस्थितीमध्ये आलो Lord, keep safe in your fellowship, O आणि Father. प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या सहभागितेमध्ये आम्हा सर्वांना सुरक्षित ठेव Father, Lord, ओ स्वर्गीय पिता bless your people, O God. तुझ्या लोकांना तो आशीर्वादित That कर everyone must be in the fellowship, O God. प्रत्येक तुझ्या सहभागितेमध्ये राहण्यासाठी Let everyone encourage one another, O Father. प्रत्येकाने एकमेकाला उत्तेजन देऊ दे Oh, we will be in touch with one another, आम्ही O Father. एकमेकांसोबत संबंधामध्ये राहू We will see great things happening in our fellowship, O आणि Father. आमच्या मंडळीमध्ये अद्भुत गोष्टी झालेल्या आम्ही We बघू want to see signs and wonders, O God. आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या मंडळीमध्ये अद्भुत चिन्ह We चमत्कार want to झालेले see बघायचे आहे people will added into the kingdom of God, O आणि Father. भरपूर नवीन नवीन लोक आमच्या मंडळीमध्ये आलेले आम्हाला बघायचे आहे Father,
pray for our church, oh God. स्वर्गीय पिता आम्ही आमच्या मंडळीसाठी प्रार्थना Bless each and करतो. every family, oh God. प्रत्येक एक कुटुंबाला तो आशीर्वादित कर Break all this tactic of Satan into their life in Jesus' name, oh आणि त्यांच्या God. जीवनात असलेली सर्व सैतानाची बंधनं आम्ही येशूच्या नावात मोडतो. And Lord Jesus, we declare your fellowship into their life, आणि oh हो God. प्रभू येशू तुझी सहभागिता त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही मागतो. If there is any problem in the family, जर Father, त्यांच्या कुटुंबामध्ये जर काही समस्या असेल, if there is problem in the relationship of husband and wife, oh जर God, पती पत्नीच्या संबंधामध्ये जर काही अडचण असेल, if there is relationship, broken relationship with the families, oh Father, आणि कुटुंबामध्ये जर काही तुटलेले नाते असतील, Lord Jesus, restore them, oh हो Father. प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो ते सर्व काही तू ठीक कर. Bless each and every one, oh God. प्रत्येकाला तो आशीर्वादित If कर. anyone is sick in their body, oh जर Father, त्यांच्या शरीरामध्ये कोणी आजारी असेल, Lord, heal them, oh Father, हो देवा त्याला तो आरोग्य तू दे. and bless each and every one, oh God. प्रत्येकाला तो आशीर्वादित We कर. commit ourselves to you, oh आम्ही God. आमचं जीवन तुला समर्पित करतो. As Father, we are going through this critical condition, oh आणि Father. परमेश्वर पिता या कठीण काळातून आम्ही जात असताना We pray for every people, oh God. आम्ही प्रार्थना करतो प्रत्येक एक लोकांसाठी. Let your healing come to our city, oh तुझा God. आरोग्याचा हात आमच्या शहरावरती तू दे. Let your healing hand come upon our state, oh तुझा Father. आरोग्याचा हात आमच्या महाराष्ट्रावरती दे. Let your healing hand come upon our India, oh तुझा Father. आरोग्याचा हात आमच्या संपूर्ण भारत देशावरती तू Healing दे. hand upon all over the nations, oh तुझा Father. आरोग्याचा हात संपूर्ण जगामध्ये राहू दे. Lord Jesus, I pray. हो प्रभू येशू मी प्रार्थना Protect करतो. us, oh Father. प्रत्येकाचं संरक्षण तू कर. Bless us, oh Father. प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. Bless every church, oh God. प्रत्येक एक मंडळीला तो आशीर्वादित कर. Father, Lord, those working in medical field, oh Father. स्वर्गीय पिता मी प्रार्थना करतो जे काही मेडिकल क्षेत्रामध्ये काम करतात, Nurses, doctors, oh सर्व Father. नर्सेस सर्व डॉक्टर्स Bless each and every one, oh God. प्रत्येकाला तो आशीर्वादित Bless कर. our government, oh Father. आमचे जे सरकार आहे त्याला तो आशीर्वादित कर. And let the unity be flow into our nation, oh आणि Father. आमच्या राष्ट्रामध्ये ते ऐक्य आम्हाला बघण्यास येऊ दे. That unity come into the churches, oh आणि Father. ते जे ऐक्य आहे ते सर्व मंडळामध्ये And येऊ we दे. will see great things, oh Father. आणि आम्ही अद्भुत गोष्टी झालेल्या बघू. In Jesus' name we ask this prayer. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. Amen. May God bless you. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. Amen.